विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण BA तृतीय वर्ष सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी या वर्षीच्या नवीन अभ्यासपत्रिकेमध्ये या पूर्वीपेक्षा थोडासा जो बदल करण्यात आलेला आहे त्यानुसार अभ्यासक्रमाचं नियोजन करण्यात आलं असून यातील जे पहिलं प्रकरण आहे साहित्याचे स्वरूप, यामध्ये 2 भाग आहेत. त्यामध्ये भारतीय साहित्य विचार आणि पाश्चात्य साहित्य विचार. यामध्ये साहित्य म्हणजे काय हे सांगत असताना आणि साहित्याचं स्वरूप समजून सांगत असताना 2 भागात विभागणी केलेली दिसून येते. त्या दृष्टिकोनातून येथील पहिला एक महत्त्वपूर्ण भाग आपण अभ्यासलेला आहे आणि तो म्हणजे भारतीय अभ्यासकांनी म्हणजेच संस्कृत अभ्यासकांनी साहित्याची व्याख्या करत असताना अनेक साहित्यिकांनी आपले विचार या व्याख्येच्या माध्यमातून प्रतिपादन केलेले आहे आणि त्याचबरोबर त्यांनी साहित्याची लक्षणे देखील विशद केलेली आहे. या संदर्भात आपण मागील काही तासिकेमधून माहिती पाहिलेली आहे. त्याच अनुषंगाने भारतीय साहित्यिकांचा अभ्यास केल्यानंतर किंवा संस्कृत अभ्यासकांनी साहित्याच्या जी व्याख्या केलेली आहे आणि साहित्याची जी लक्षणे सांगितलेली आहे त्यानंतर पाश्चिमात्य साहित्यिक देखील आहे त्यांनीही साहित्याचं स्वरूप सांगितलेलं आहे आणि साहित्याचं स्वरूप सांगून साहित्याची लक्षणे देखील सांगितलेली आहे. ज्याप्रमाणे भारतीय अभ्यासकांनी म्हणजेच संस्कृत अभ्यासकांनी साहित्यांच्या व्याख्या केलेल्या आहे किंवा काव्याच्या व्याख्या केलेल्या आहे आणि काव्याची लक्षणे सांगितलेली आहे, त्याच पद्धतीने पाश्चात्य अभ्यासकांनी देखील साहित्य म्हणजे काय हे सांगितलेलं आहे आणि पाश्चात्य अभ्यासक साहित्यांची व्याख्या कशा पद्धतीने करतात किंवा काव्याच्या व्याख्या कशा पद्धतीने करतात आणि भारतीय अभ्यासकांनी ज्या पद्धतीने साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत त्याचप्रमाणे पाश्चात्य अभ्यासक देखील साहित्याची जी लक्षणे सांगत आहे त्याचाही विचार आपणास करावायचा आहे. म्हणून भारतीय अभ्यासकांनी साहित्याची लक्षणे सांगितल्यानंतर आपणास पाश्चिमात्य साहित्यिकांनी जे साहित्याचं स्वरूप, साहित्य म्हणजे काय किंवा काव्य म्हणजे काय आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेली साहित्याची जी लक्षणे आहेत या संदर्भात आपणास माहिती घ्यावायची आहे किंवा या संदर्भात आपणास विचार करावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न हा भारतीय अभ्यासकांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या आणि भारतीय अभ्यासकांनी साहित्याची सांगितलेली लक्षणे या संदर्भात विवेचन करा अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच पद्धतीने पाश्चात्य अभ्यासकावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाश्चात्य अभ्यासकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या सांगून त्यांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे विशद करा असा प्रश्न विचारल्यानंतर साहित्य विचार या पुस्तकामध्ये किंवा विद्यापीठाने सांगितलेले जे काही महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ आहेत त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे किंवा त्या पुस्तकामध्ये त्या संदर्भ ग्रंथामध्ये विवेचन केल्याप्रमाणे आणि आपण जो काय भाग अभ्यासलेला आहे त्यानुसार आपणास ते उत्तरं लिहिणे हे आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्र हो, तर साहित्य विचार या पुस्तकातील एक दुसरा महत्त्वाचा घटक ज्याचा समावेश यावर्षी साहित्याचं स्वरूप या पहिल्या घटकामध्ये करण्यात आलेला आहे त्यातील पाश्चात्य साहित्य विचार या संदर्भातील माहिती
आपण आजच्या या तासिकेमध्ये करणार आहोत. पाश्चात्य अभ्यासकांनी जे साहित्याचं विवेचन केलेलं आहे, साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत, साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत, त्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. किंवा त्या दृष्टिकोनातून हा घटक आपण समजून घेणार आहोत. ज्या पद्धतीने भारतीय अभ्यासकांनी किंवा संस्कृत अभ्यासकांनी साहित्याच्या म्हणजेच काव्याच्या व्याख्या केलेल्या आहेत, त्याच पद्धतीने पाश्चात्य अभ्यासकांनी देखील साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. साहित्य विचार या संदर्भ ग्रंथामध्ये जी नोंद करण्यात आलेली आहे किंवा ज्या पद्धतीने हा भाग या घटकाचं विवेचन करण्यात आलेलं आहे, त्या दृष्टीने हा भाग आपण समजून घेणार आहोत. साहित्याच्या स्वरूपाचा साकल्याने व सर्वांगीण विचार करण्यासाठी संस्कृत विचारसरणीप्रमाणेच पाश्चात्य साहित्यशास्त्रकारांनी जे आपली मतं मांडलेली आहे, त्यांची मतं देखील लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थी मित्र, आपण पाहिलं की भारतीय अभ्यासक म्हणजे संस्कृत अभ्यासक ज्या पद्धतीने साहित्याचं म्हणजेच काव्याच्या व्याख्या करतात, त्याच पद्धतीने पाश्चात्य अभ्यासकांनी देखील साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत, काव्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यांचीही व्याख्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. भारतीय अभ्यासकाने ज्या गोष्टींना महत्त्व दिलं, ज्या घटकांना महत्त्व दिलं, त्याच पद्धतीने पाश्चात्य अभ्यासक देखील काव्यामध्ये किंवा साहित्यामध्ये विशिष्ट गोष्टींना महत्त्व देताना दिसून येतात. आणि भारतीय अभ्यासकांनी ज्या गोष्टी सांगितल्या किंवा ज्या घटकांना महत्त्व दिलं, त्याच पद्धतीने पाश्चात्य अभ्यासक देखील काही अतिशय महत्त्वपूर्ण घटकांना लक्ष देतात, त्याचा विचार करतात आणि त्या दृष्टिकोनातून साहित्याचं स्वरूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून भारतीय अभ्यासकाप्रमाणेच, भारतीय विचारसरणीप्रमाणेच साहित्याचं स्वरूप समजून घेत असताना पाश्चात्य विचारसरणी किंवा पाश्चात्य साहित्य विचार देखील आपणास समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून पाश्चात्य विचारवंतांनी, पाश्चात्य अभ्यासकांनी किंवा पाश्चात्य साहित्यशास्त्रकारांनी जे साहित्याच्या विविध व्याख्या केलेल्या आहेत किंवा काव्याच्या व्याख्या केलेल्या आहेत, ते आपणास समजून घेणं गरजेचं आहे. भारतीय अभ्यासकांनी ज्या पद्धतीने आपल्या विविध ग्रंथामधून विचार मांडलेले आहेत, अगदी त्याच पद्धतीने पाश्चात्य अभ्यासकांचे देखील काही महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. या संदर्भातील जे अधिक विवेचन आहे ते पुढील प्रमाणे इथे करण्यात आलेले आहे. पाश्चात्य साहित्यशास्त्राच्या संदर्भात प्राचीन काळी प्लेटो, अरिस्टॉटल सारख्या विचारवंतांनी मांडलेले विचार अलीकडच्या काळातील हॅझलिट, केवल, रस्किन, कोर्टहोप, जॉन्सन, वर्ड्सवर्थ, कार्लाइल, एडगर ॲलन पो, मॅथ्यू आर्नोल्ड, रेने वेले यांनी मांडलेले विचार महत्त्वपूर्ण आहेत. तर थोडंसं तुलनात्मक दृष्टिकोनातून जरी विचार केला, भारतीय अभ्यासकांमध्ये देखील वामन असतील, उद्रट असतील, मम्मट असतील, क्षेमेंद्र असतील, विश्वनाथ असतील, आनंदवर्धन असतील, भरतमुनी असतील, या अभ्यासकांनी भारतीय साहित्यशास्त्राच्या संदर्भात आपले विचार मांडलेले आहेत. अगदी त्याच पद्धतीने पाश्चात्य साहित्यशास्त्राचा जर विचार केला तर पाश्चात्य साहित्यशास्त्राचा विचार करत असताना पाश्चात्य देशामध्ये अरिस्टॉटल असतील किंवा प्लेटो असतील यांनी अतिशय महत्त्वपूर्ण असे विचार मांडलेले आहेत आणि त्यांची ही परंपरा, त्यांनी सांगितलेले विचार पुढे घेऊन जाण्याचं कार्य अनेक पाश्चात्य विचारवंतांनी केलेलं आहे, ज्यांचा नामोल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे. यातील काही महत्त्वपूर्ण जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकामध्ये हॅझलिट, केबल, रस्किन, कोर्टहोप, जॉन्सन, वर्ड्सवर्थ, कार्लाइल, रेने वेले इत्यादी काही महत्त्वपूर्ण पाश्चात्य अभ्यासक आहेत. या अभ्यासकांनी साहित्याच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडलेले आहेत, साहित्याचं स्वरूप समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे पाश्चात्य साहित्यिक आहेत त्या साहित्यकारांनी किंवा त्या विचारवंतांनी त्या साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत, साहित्याचं स्वरूप समजावून सांगितलेलं आहे किंवा
साहित्याची लक्षणे सांगितलेली आहे तो भाग आपल्या अभ्यासक्रमाच्या आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून प्लेटो, अरिस्टॉटल यांच्यानंतर त्यांच्या कालखंड झाल्यानंतर पुढे काळात हे हॅझली, केबल, रस्किन, कोर्टॉप, वर्ड्सवर्थ, रेने वेले या विचारवंतांनी आपले विचार मांडलेले आहेत. यापैकी रेने वेले हे एक महत्त्वपूर्ण अभ्यासक आहेत. त्यांनी थिअरी ऑफ लिटरेचर, रेने वेले यांच्या ग्रंथाचं नाव काय आहे? थिअरी ऑफ लिटरेचर. रेने वेले यांनी थिअरी ऑफ लिटरेचर या ग्रंथात साहित्याचे स्वरूप या संदर्भात अधिक सविस्तर असे विवेचन केलेलं आहे. पाश्चात्य अभ्यासकांनी जे विचार मांडलेले आहेत त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण विचारवंत हे रेने वेले आहे. त्या रेने वेले यांनी थिअरी ऑफ लिटरेचर या ग्रंथामधून साहित्याच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडलेले आहे, विवेचन केलेले आहे. तर त्यांनी असं वर्णन केलेलं आहे किंवा त्यांच्या मते केवळ छापलेल्या सर्व गोष्टी म्हणजे साहित्य नव्हे. रेने वेले या संदर्भामध्ये आपले विचार मांडत असताना म्हटलेलं आहे किंवा ते असे मत मांडतात की केवळ छापलेल्या सर्व गोष्टी म्हणजे साहित्य नव्हे. तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की भारतीय अभ्यासकांनी देखील शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य अशी विभागणी करून साहित्यामध्ये म्हणजे ललित साहित्यामध्ये मानवी भावना किती महत्त्वपूर्ण आहे हे वर्णन केलेलं आहे किंवा या संदर्भात अधिक असं विवेचन केलेलं आहे. त्याच पद्धतीने पाश्चात्य अभ्यासक देखील केवळ छापलेल्या सर्वच गोष्टी म्हणजे किंवा छापलेली प्रत्येक पुस्तक म्हणजे साहित्य नाही असं ते या ठिकाणी म्हणतात. त्यांनी पुढे हा भेद केलेला आहे. ते म्हणतायत की त्यांच्या मते केवळ छापलेल्या सर्व गोष्टी म्हणजे साहित्य नव्हे. तसे गृहीत धरल्यास तो संस्कृतीचा इतिहास अभ्यास ठरेल आणि साहित्याची श्वास क्षेत्रे आणि त्याच्या अभ्यासाची पद्धती नाकारण्यासारखे होईल. म्हणजे भारतीय अभ्यासक ज्या पद्धतीने शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य यामध्ये फरक करतात त्याच पद्धतीने पाश्चिमात्य साहित्य देखील सर्व छापील पुस्तकांना साहित्य या ठिकाणी मानत नाहीत. त्यामध्ये त्यांनी काही आवश्यक घटक आहेत त्या घटकांची नोंद येथे केलेली दिसून येते. यासाठी त्यांनी साहित्याच्या स्वरूपात प्रतिभा कल्पनेला अतिशय महत्त्व दिलेलं दिसून येते. तर पाश्चात्य अभ्यासक सर्वात महत्त्वपूर्ण घटक त्यांनी जो सांगितलेला आहे ते म्हणजे प्रतिभा. भारतीय अभ्यासकाने देखील साहित्याची निर्मिती प्रक्रिया कशी होत असताना किंवा साहित्याची निर्मिती प्रक्रिया कशी होत असते हे सांगत असताना त्यांनी प्रतिभेला देखील महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने पाश्चात्य अभ्यासक देखील साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये प्रतिभा हा घटक किंवा प्रतिभा कल्पना हा जो घटक आहे याला अतिशय महत्त्वाचं असं स्थान दिलेलं आहे. म्हणजे पाश्चात्य अभ्यासक आणि भारतीय अभ्यासक ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद करतात त्यातील काही गोष्टीमध्ये साम्य असल्याचं दिसतं किंवा काही गोष्टी सारख्या असलेल्या आपणास दिसून येतात. मग पाश्चात्य अभ्यासक साहित्यामध्ये प्रतिभा कल्पनेला किती महत्त्वाचं स्थान देतात आणि त्याच अनुषंगाने त्यांनी साहित्याच्या काही व्याख्या या ठिकाणी केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रहो, पाश्चात्य अभ्यासकांनी ज्या साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत ते इंग्रजीमधूनही सांगितलेले आहेत, इंग्रजी शब्दामधून आहे आणि आपल्या सर्वसामान्य मराठी वाचकांना समजावं यासाठी जे काही भारतीय अभ्यासक आहेत त्यांनी त्याचा मराठीतून देखील अर्थ सांगितलेला आहे. म्हणून परीक्षेमध्ये लिहित असताना आपण जर शक्य असेल तर इंग्रजीमधून ती व्याख्या लिहावी आणि त्याचा मराठीतून अर्थ लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे, जेणेकरून आपणासही ते भाग समजेल आणि परीक्षकाला देखील पाश्चात्य अभ्यासकांच्या साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्याची उत्तरे विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून लिहिलेली आहेत आणि त्याचा मराठी अर्थही दिलेला आहे हे त्यांच्याही लक्षात येईल. कारण ज्या काही व्याख्या आहेत
त्या जशाच तशा लिहावे लागतात. त्यामध्ये आपणास बदल करण्याचा काही अधिकार नाही. म्हणून इंग्रजी व्याख्या जशी दिलेली असेल तशी लिहून त्याचा मराठीतून अर्थ आपणास लिहावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाश्चात्य साहित्याचं स्वरूप पाहत असताना अतिशय सविस्तर असे विवेचन केलेलं आहे. प्रास्ताविकामध्ये थोडक्यात आपण इथे माहिती पाहिलेली आहे. यानंतर पाश्चात्य अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या संदर्भातील विचार आपण या पुढील तासिकेमध्ये पाहणार आहोत. आजच्या तासिकेला आपण इथेच थांबूया. धन्यवाद.